टी-ई-टी सक्तीच्या विरोधामध्ये शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. काही शिक्षक आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सांगाल, टी-ई-टी तुम्हाला सक्तीची केली, काय नेमकी शासनाकडे मागणी असणार आहे तुमची? टी-ई-टी सक्तीबाबत जो निर्णय झालेला आहे, तर सन्माननीय सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर 2025ला एक महत्त्वपूर्ण असा निकाल दिलेला आहे. तो निकाल महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या बाबतीतमध्ये उच्च न्यायालयामध्ये त्याच्यामध्ये डिस्कशन झालं. त्यानंतर ती केस सुप्रीम कोर्टात गेली. तर 1 सप्टेंबरला जो निर्णय झाला आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की शिक्षकी पेशामध्ये जे सर्व शिक्षक आहेत आता सध्या लागलेले, तर त्या सर्वांना टी-ई-टी ही सक्तीची करण्यात आलेली आहे. त्यामध्ये जे लोक 1 सप्टेंबरला ज्यांचं वय 53 वर्ष आणि त्या पलीकडे झालेले आहे त्यांना ती सूट देण्यात आलेली आहे. आणि इतर जे शिक्षक राहिलेले आहे सर्व 53च्या आतले, त्या सर्वांना टी-ई-टी उत्तीर्ण करावी आणि इतर आपण सेवेतून आपल्याला कमी करण्यात येईल अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे. आणि हा शिक्षकाच्या बाबतीत अन्यायकारक आहे. तर अन्यायकारक असा आहे की RT ॲक्ट 2009ला लागला आणि 2009 पासून RT लागल्यानंतर ही पात्रता परीक्षा आली आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये 2013 पासून त्यांनी ती सक्तीची केली आणि 2013 पासून जी भरती झालेली आहे तर ती टी-ई-टी पात्र उत्तीर्ण असलेल्या शिक्षकामधून झालेली आहे. परंतु RT लागू होण्याच्या अगोदर वेगवेगळ्या निवड मंडळाच्या विविध परीक्षा उत्तीर्ण होऊन ही सर्व शिक्षक ते भरती झालेले आहेत. त्यांनी सर्व पूर्तता केलेली आहे. परंतु अशा या अन्यायकारक जो निर्णय झालेला आहे सुप्रीम कोर्टाचा, या बाबतीत सुप्रीम कोर्टानं सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जे 2017ला जे अमेंडमेंट केलं, तर त्या अमेंडमेंटच्या अनुषंगानं हा निर्णय दिलेला आहे. म्हणूनच आमची अशी मागणी आहे की केंद्र शासनानं हे अमेंडमेंटमध्ये दुरुस्ती करावी. त्याचप्रमाणे माननीय जे आपले सरकार आहे, महाराष्ट्र सरकार, यांनी सुद्धा एक पुनर्विचार याचिका टाकावी अशा प्रकारची आमच्या संघटनेची मागणी आहे. सर, अन्याय होतोय म्हणताय शिक्षकावरती या टी-ई-टी सक्तीच्या अनुषंगानं. नेमकं काय अन्याय होतो शिक्षकावरती? यामध्ये टी-ई-टीमुळे आज रोजी जे काही शिक्षक सेवेत आहेत, हे सर्व शिक्षक आज परीक्षार्थी असू शकत नाहीत. आणि जे रेग्युलर डी-एड होऊन आज परीक्षा देतात टी-ई-टीची, त्यांचा निकाल हा 2.5 ते 3% एवढा कमी लागतो. मग अशा परिस्थितीमध्ये एवढ्या काठिण्य पातळीची परीक्षा ही शिक्षकांनी जे आज सेवेत आहेत त्यांनी उत्तीर्ण व्हायची, अन्यथा त्यांना बडतर्फ करण्यात येईल. आणि ही परीक्षा दिली म्हणजेच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात येईल याची हमी तर नाही आहे. मग ही जाचकाट का? कारण ह्या शाळा शासनाला, सरकारला बंद तर करायच्या नाही. आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आज या टी-ई-टीच्या विरोधात आणि 15 मार्च 2024चा जो संच मान्यतेचा शासन निर्णय, याच्या विरोधाने इतर ऑनलाईनचे कामं जे आहेत की ज्याच्यामुळे सर्व शिक्षक लोक आणि मुख्याध्यापक लोक हे आज एक विशिष्ट तणावाखाली राहून राहिले आणि अध्यापनाचं कामही यामुळे चुकीच्या पद्धतीनं प्रभावित होऊन राहिलेलं आहे. तर हे रोखण्यासाठी आणि वारंवार या ठिकाणी शासनासोबत, अधिकाऱ्यांसोबत मीटिंग झाल्या, फक्त एक वाटाण्याच्या अक्षता लावून उद्या होईल असं करू तसं करू, आणि ह्या सर्व गोष्टींना कंटाळून शेवटी सर्व संघटनांनी मिळून राज्यभर हे आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे. कुठे विद्यार्थ्यांचं नुकसान व्हावं हे शिक्षकाची भूमिका मुळीच नाही, परंतु शासनाच्या, प्रशासनाच्या अशा धोरणांमुळे कुठंतरी शिक्षकांना लोकशाही मार्गाने ही प्रक्रिया अवलंबावी लागती, ही खेदाची बाब आहे. 15 मार्च 2024चा जो शासन निर्णय आहे त्याने अनेक शिक्षक लोक अतिरिक्त ठरणार आहेत आणि त्याचा परिणाम असा होणार आहे की त्या ठिकाणी 60 विद्यार्थ्यावर जर एक शिक्षक काम करेल शासन निर्णयानुसार, तर त्या शाळा, ते गावकरी तिथं कशाला ठेवतील की 1 ते 4 वर्गाला एकच शिक्षक शिकवेल, किंवा मग एखादा कोणीतरी स्वयंसेवक त्या ठिकाणी ठेवायचा. तर ह्या चुकीच्या गोष्टी का करायच्या? याला जे आज रोजी सांगितलं जातं की सरकारचा पगारावर जास्त पैसा खर्च होऊन राहिलेला आहे, तर या ठिकाणी मला असं सांगावंसं वाटेल की इंग्रजांच्या काळात सुद्धा शाळा उघडल्या, त्यांना इंग्रजांच्या अर्थव्यवस्थेला त्या शाळा उघडणे, त्यांचा पगार करणे परवडले. त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गावोगावी शाळा उघडल्या. त्या ठिकाणी गावोगावी शाळा उघडल्यानंतर परत वस्ती शाळा उघडल्या, साखर शाळा उघडल्या, आणि त्या ठिकाणी शासनाला एवढा इन्कम टॅक्स असेल किंवा इतर कुठलीही कर वसुली नसताना सुद्धा फुल पगारी शिक्षक नेमणूक करणे त्या अर्थव्यवस्थेला परवडत होते. आजच्या काळामध्ये एवढी टॅक्स वसुली असताना आज जर शासन म्हणत असेल की आम्हाला पगारावर पैसा खर्च करायला कुठंतरी जड जातंय आणि म्हणून आम्ही मग ही कटौती करतो, तर हे शिक्षण
आरोग्य हे घटनेनं दिलेला जनतेचा अधिकार आहे. सर मला सांगा की 53 वर्षाखालच्या शिक्षकांना ही कंपल्सरी नाही आहे टीईटी. अनेक 53 वर्षाखालचे जे शिक्षक आहेत त्यांनी ज्यावेळेला शिक्षक म्हणून ते शाळेवरती रुजू झाले त्यावेळेला त्यांनी परीक्षा दिली, त्यांचं शिक्षण बऱ्यापैकी झालेलं आहे. अशा लोकांना जर का टीईटी कंपल्सरी होते तर काय पास होऊ शकतात ते? सर मुळात प्रश्न आपण एक चांगला प्रश्न विचारला की यामध्ये 53+ असो किंवा 2013 नंतरचे नियुक्त शिक्षक असो किंवा 2013च्या पूर्वीचे नियुक्त शिक्षक असो, सर्व शिक्षकांनी 2 वर्षाचा अध्यापन पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. आणि तो हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शासनाने वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मेरिटनुसार या शिक्षकाची शिक्षक म्हणून नियुक्ती केलेली आहे. आणि मग एकदा स्पर्धा परीक्षेचा घेतल्याच्या नंतर पुन्हा त्यांच्या कार्यकाळामध्ये पुन्हा परत टीईटी सारखा अन्यायकारक GR काढायचा त्या संदर्भात आणि पुन्हा परत त्या शिक्षकांना परीक्षा द्यायला लावायची. आता वेळोवेळी शासनाचे अभ्यासक्रम बदलतात, धोरण बदलतात आणि त्या धोरणानुसार आणि त्या अभ्यासक्रमानुसार आमच्या शिक्षकांना वेळोवेळी त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं आणि ते प्रशिक्षण आमचे शिक्षक लोक पूर्ण करतात आणि त्यानुसार अध्यापन कार्य त्या ठिकाणी केलं जातं. आणि मग हे सर्व असं असताना पुन्हा परत टीईटी सारखी परीक्षा आमच्यावर लादणं हे अन्यायकारक आहे. मी 53+ शिक्षक 53+ आहे, परंतु मी सुद्धा या अन्यायाला आमचा सर्व 53+ मध्ये असलेल्या सर्व शिक्षकांचा विरोध आहे. आम्ही सर्व यांच्या सोबत आहे. ही अन्यायकारक परीक्षा शासनाने रद्द करावी, यांच्या विरोधात न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. मला सांगा की जी टीईटी आता सक्तीची केली, तुम्ही शिक्षक नाही असं म्हणायचं का सरकारला? सर या संदर्भात बोलायचं झाल्यास शिक्षकांनाच ही अट का घातल्या गेली याचं एक गूढ आजपर्यंत आम्हाला कळालं नाही. कारण जाणून बुजून शिक्षकावरती वारंवार शासन अन्याय करत आहे. एकामागे एक शासन संच मान्यता GR असेल किंवा आता टीईटी संदर्भामध्ये असेल, हे जाचक निर्णय हे शिक्षकांसाठीच का घेतले जातात ही तर यासाठी आमचा आज महाराष्ट्रभर आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये आचारसंहिता असल्यामुळं हे आंदोलन आम्ही तुर्तास स्थगित केलेलं आहे. आणि पुढच्या काळामध्ये जरूर सर्व शिक्षक संघटना एकत्र येऊन आम्ही खूप मोठं आंदोलन बुलढाणा जिल्ह्यामध्ये उभं करणार आहोत. सर पुढचं पाऊल काय असणार आहे तुमच्या? ज्या सगळ्या समजा खाजगी शिक्षक असतील किंवा जे काही जिल्हा परिषद शिक्षक असतील, सक्तीची केली, सरकार म्हणते की तुम्हाला टीईटी द्यायची आहे, तुम्ही आंदोलन पुकारलंय, पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं आता जर का सरकारनं हा निर्णय मागे नाही घेतला? सर टीईटीच्या संदर्भात सांगायचं झालंच तर आज जवळपास बऱ्याचशा शिक्षकांची सेवा ही 20 ते 30 वर्ष पर्यंत झालेली आहे. आणि बरेचसे शिक्षकांनी आपल्या मुलांचे शिक्षण असेल, घराचं बांधकाम असेल, याच्यासाठी कर्जसुद्धा काढलेलं आहे. जर टीईटी सक्ती केली आणि टीईटी जर का उत्तीर्ण करू शकली नाही शिक्षक आणि पर्यायाने त्यांना जर बडतर्फ करायची वेळ आली तर निश्चितपणे शिक्षक आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुनर्विचार याचिका माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल करावी अशी आमची सर्व शिक्षक संघटनांची या ठिकाणी शासनाला विनंती आहे. सर एक शेवटचा प्रश्न, पुढचं पाऊल काय असणार आहे तुमच्या संघटनेत? आमच्या सर्व संघटना मिळून हे आंदोलन जर एका आंदोलनाने हा प्रकार जर थांबला नाही तर निश्चितच यामध्ये समाज सहभाग घेऊन आणि समाज पातळीवर या विषयाचं गांभीर्य सर्व जनतेला लोकांना पटवून निश्चितच यामध्ये आंदोलन खूप मोठं करण्यात येईल आणि तीव्रही करण्यात येईल. नक्कीच. तर हे होते शिक्षक संघटनेचे पदाधिकारी. जो टीईटी सक्तीचा निर्णय जो घेतलेला आहे त्या सक्तीच्या विरोधामध्ये शिक्षक संघटना आक्रमक झाल्यात. परिणामी आंदोलनसुद्धा सुरू आहे. खाजगी शाळा असतील किंवा शासकीय शाळा असतील, या शाळेमध्ये शिक्षकसुद्धा आता आंदोलनामध्ये उतरलेत. मात्र जर का हा निर्णय मागे घेण्यात आला नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलनसुद्धा उभारण्याचा इशारा शिक्षकांनी या ठिकाणी दिला आहे. कॅमेरामन निलय देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.